नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या तिसऱ्या युनिटला म्हणजेच उपभोक्त्याची वर्तणूक आणि मागणी या युनिटला आपण सुरुवात केली होती. यामध्ये आपण मुख्यतः उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेचे जे काही वैशिष्ट्ये आहेत, उपयोगितेचे जे प्रकार आहेत त्याबाबत आपण चर्चा केली. त्यासोबतच आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याचीही आपण चर्चा केली होती. त्यातील फरकही आपण अभ्यासला होता. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सीमांत उपयोगितेचे दृष्टिकोन, मार्जिनल युटिलिटी अप्रोचेस आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सीमांत उपयोगिता म्हणजे काय, आपण मागील लेक्चरमध्ये ज्याप्रमाणे पाहिले की एका ॲडिशनल युनिटची भर घातल्यानंतर जी उपयोगिता मिळते, एखाद्या वस्तूच्या एका युनिटची भर घातल्यानंतर जी आपल्याला उपयोगिता मिळते तिला आपण सीमांत उपयोगिता असं म्हणत असतो सामान्य भाषेमध्ये. तर त्या दृष्टीनं उपभोक्त्याच्या वर्तणुकीबाबत उपयोगिता विश्लेषणाची जी सुरुवात आहे ती 1870 पासून चालू झाली. 20व्या शतकात नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मोलाची भर घातली. या विश्लेषणाची सविस्तर मांडणी करण्याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर डॉक्टर क्लार्क व फिशर यांनी केले. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात उपयोगिता विश्लेषणाची मांडणी केलेली आपल्याला दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती ज्या वस्तूच्या अंगी असते तिला उपयोगिता असे म्हणतात. आपण उपयोगितेची व्याख्या बघितली आहे. या व्यक्तीनुसार किंवा या व्याख्यानुसार उपयोगिता भिन्न भिन्न असते. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ असल्याने प्रत्यक्ष मापन करता येत नाही, परंतु अप्रत्यक्षपणे किमतीच्या आधारे तिचे मापन करता येते. परंतु एकाच वस्तूची दोन व्यक्तींना वेगवेगळी उपयोगिता वाटत असल्याने ते पैशाच्या स्वरूपात वेगवेगळी किंमत देतात. त्यामुळे पैसा हे उपयोगिता मोजण्याचे साधन नाही असे असले तरी देखील मार्शल यांनी पैसा हे उपयोगिता मोजण्याचे साधन आहे असे मानून उपयोगिता विश्लेषण मांडले. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आता आपण पाहत आहोत, जे की मार्शल यांनी त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये, त्याला आपण मराठीमध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे, हे 1890 साली आपण त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी सविस्तर याची चर्चा केलेली दिसून येते. द लॉ ऑफ DMU एक्सप्लेन्स इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ रॅशनल कन्झ्युमर. हे लॉ, हा जो नेम आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा नेम, हा एका रॅशनल कन्झ्युमर जे काही उपभोक्ता आहे त्याचं वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतं. आणि ह्याची जी मूळ संकल्पना मांडली ती मिस्टर H. गॉसेस या जर्मन अर्थतज्ज्ञांनी 1854 हा लॉ स्पष्ट केला होता किंवा हा नियम सांगितला होता. इट इज कॉल्ड ॲज गॉशन फर्स्ट लॉ ऑफ कन्झम्पशन. त्यामुळेच त्याला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड, या घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमालाच गॉशनचा पहिला नियम असेही, गॉशनचा पहिला उपभोक्त्याचा नेम असेही आपण म्हणत असतो. Professor Alfred Marshall later on rested and propounded the law in his book Principle of Economics in the year of 1890. तर अल्फ्रेड मार्शल या अर्थतज्ज्ञाने त्यानंतर आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये या नियमाची सविस्तर मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. द मोर वी हॅव द लेस वी वॉन्ट ऑफ इट. या नियमाचे दोन मूलभूत मूलतत्वे मानले जातात, प्रिन्सिपल्स मानले जातात. द मोर, आपण जर खूप जास्त वस्तू पाहिल्या तर लेस वी वॉन्ट ऑफ इट, मग आपल्याला त्यातून कमी वस्तूचीच गरज आपल्याला भासायला लागते. ओनली अ सिंगल वॉन्ट इज सॅटिबल ॲट अ टाईम. एका वेळेला आपण एकाच वस्तूची उपभोग घेऊ शकतो. या नियमाचे महत्त्वाचे घटक आपल्याला दिसून येतात. तर या स्लाईडमध्ये आपण नियम व्यवस्थित सविस्तरपणे मांडलेला आपल्याला दिसून येतो. घटत्या सीमांत उपयोगितेचा नेम, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, उपयोगिता विश्लेषणातील हा एक महत्त्वाचा नियम असून हा नियम डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडला आहे. हा नियम एखाद्या वस्तूच्या जास्तीत जास्त नगांचे सेवन करावे तसेच जादा नगापासून मिळणारे समाधान घटत जाते या व्यावहारिक सत्यावर आधारित आहे. तसेच हा सिद्धांत मागणीच्या नियमाचा महत्त्वाचा सैद्धांतिक आधारही मानला जातो. मागणीचा नियम आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलाच आहे की किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो. म्हणजे किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते, मागणी
तसंच किंमत घटल्यानंतर मागणी वाढताना आपल्याला दिसून येते. धन्यवाद. तर मित्रांनो, या जो नियम आहे याचं महत्त्वाचं विधान जर पाहायला गेलं तर मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूच्या साठ्यात जशी वाढ होते तशी त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीपासून मिळणारे जादा समाधान साठ्यातील वाढीबरोबर क्रमाक्रमाने घटत जाते. काय, एखादी वस्तू समजा आपल्याकडे बुक्सचा साठा एकच पुस्तक असेल तर आपल्याला त्याची उपयोगिता मोठ्या प्रमाणात होताना दिसेल, परंतु जसं आपल्याकडे बुकचा मोठ्या प्रमाणात साठा आहे त्यावेळेला आपल्याला एका बुक्सपासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती कमी कमी होताना क्रमाने घटत जाताना दिसून येते. तसंच पैशाच्या बाबतीत म्हणता येईल. पैसे जर आपल्याकडे कमी असतील तर आपल्याला त्याची 1 रुपयाची उपयोगिता खूप मोठी वाटते, परंतु जर पैसे खूप मोठ्या प्रमाणात असतील तर 1 रुपया म्हणजे आपल्याला एक आपण म्हणत असतो की चिल्लर वाटू लागतो. अशा प्रकारचं याचं विधान मार्शल यांनी केलेलं आहे. त्यांच्या भाषेमध्ये जर पाहायला गेलं, इंग्लिशमध्ये जर आपण पाहावं तर द ॲडिशनल बेनिफिट विच पर्सन डिराइव्ह फ्रॉम अ गिव्हन इन्क्रीज ऑफ हिज स्टॉक ऑफ अ थिंग डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज इन स्टॉक दॅट ही ऑलरेडी हॅज. मार्शल यांनी त्यांच्या भाषेमध्ये अशा प्रकारचे सांगितलं आहे. या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांच्या भाषेमध्येच इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. अदर थिंग्स बीइंग इक्वल, the additional benefit which a person derives from the increase in the stock of thing diminishing with every increase in the stock that he already has. Alfred Marshall. In simple word मध्ये जर साध्या वाक्यात सांगितलं तर as the consumers acquire or consumes more and more units of commodity, the marginal utility derived from every successive unit goes on declining. अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. तर तेच आता लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा आपण उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करत आहोत. तर त्या खालील तक्त्यामध्ये नंबर ऑफ चॉकलेट्स आणि मार्जिनल युटिलिटी मेजर इन युटिल्समध्ये मोजले गेलेले आहे चॉकलेटची उपयोगिता. तर त्या ठिकाणी वेन द कन्झ्युमर कन्झ्युम्स द फर्स्ट युनिट इन द मार्जिनल युटिलिटी MU इज 10. पहिल्या युनिटपासून आपल्याला जर मार्जिनल म्हणजे सीमांत उपयोगिता ही 10 युटिल्स एवढी मिळेल, परंतु जसंच आपण खाली सेकंड युनिटपासून आपल्याला 8 युटिल मिळतील, थर्ड युनिटपासून 4, फोर्थपासून 2, पण 5वं जेव्हा चॉकलेट आपण खाऊ तेव्हा 0 युटिलिटी किंवा 0 उपयोगिता आपल्याला मिळताना दिसेल. परंतु 6व्या चॉकलेटला तर असं होईल की आपली जी काही सॅटिस्फॅक्शन आहे, समाधान आहे चॉकलेट खाण्यापासून ते घटताना किंवा उणे होताना दिसेल. आपल्याला त्यापासून समाधान मिळणार नाही. म्हणून इथे फर्दर वेन द फिफ्थ युनिट of the commodity is consumed, the MU becomes 0. This is a point of maximum satisfaction or the point of satisfaction. हा जो पाचवा आहे जिथं मार्जिनल युटिलिटी 0 असते त्या ठिकाणी महत्तम समाधान म्हणजे चॉकलेट खाण्यापासून आपल्याला मिळत असतं, परंतु त्यानंतर जर आपण वाढत गेलो तर त्याचा एक निगेटिव्ह इफेक्ट आपल्या समाधानावर होताना दिसून येईल. त्या ठिकाणी 6वा युनिट आपण घेतल्यानंतर तेच आपण आकृती सहाय्यानेही एक्सप्लेन करू शकतो. या ठिकाणी डायग्राम एक्स ॲक्सिसवरती नंबर ऑफ युनिट्स दिलेले आहेत कन्झम्शनचे आणि वाय ॲक्सिसवरती मार्जिनल युटिलिटी आपल्याला दाखवलेले दिसून येते. या ठिकाणी 10 युनिटच्या वेळेला द MU कर्व इज डाउनवर्ड स्लोपिंग कर्व फ्रॉम लेफ्ट टू राईट. इट इंडिकेट दॅट इन्क्रीज इन कन्झम्शन ऑफ अ कमोडिटी लीड्स डिक्रीज इन द युटिलिटी ऑफ दॅट कमोडिटी. म्हणून हा डावीकडून उजवीकडे खाली येताना आपल्याला दिसून येत आहे. ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा 5 एका युनिटची घेत असतो कन्झम्शन, त्यावेळेला 10 युनिटपर्यंत मार्जिनल युटिलिटी असते, परंतु जसं आपण जास्त युनिट्सची कन्झम्शन घेतो किंवा उपभोग घेतो त्यावेळेला तो उपभोक्त्याचं जे समाधान आहे ते कमी कमी होताना दिसते आणि 5 युनिटनंतर तर ते असमाधान त्या वस्तूपासून दिसून येत असते. हे पहा. तर अझम्पशन्स तर ह्या लॉ ऑफ DMU जो घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचे काही गृहीते धरलेले आहेत. तर यामध्ये महत्त्वाचे गृहीत आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मार्जिनल युटिलिटी ॲनालिसिसचे जे काही महत्त्वाचे गृहीत आहेत त्याचा अभ्यास आपण करत आहोत. तर मित्रांनो, साईज ऑफ द कमोडिटी पहिलं जे आहे ते ऑल अदर्स फॅक्टर्स कॉन्स्टंट. पहिल्यांदाच आपण इतर परिस्थिती कायम असताना असा शब्द या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ती इतर परिस्थिती काय आहे तेच याचे
गृहीता आपण मानू शकतो. साईज ऑफ द कम्युनिटी इज रिजनेबल. आता काय असतंय की आता ते आपण हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर सर्व जे अझम्पशन आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत. तर इथे फक्त आपण एक डायग्राम काढली आहे की ह्या 8-9 अझम्पशन आहेत. त्या वस्तूची आकार जो आहे तो रिजनेबल असावा. सक्सेसिव्ह कॉम्पिटिशन, एक उत्तम स्पर्धा असावी. इन्फॉर्मेटिव्ह ऑफ युनिट्स, एकाच प्रकारचं युनिट असावं, एकाच म्हणजे एक प्रकारचंच असावं. मेजरमेंट, मोजमाप करता येण्याजोगं असावं. प्रॉडक्ट ऑर कमोडिटी इज डिव्हिजेबल, दिसणारी असावी. एखादी वस्तू किंवा जे काही आपण मानतोय ती दृश्य असावी. द MU रिमेन्स कॉन्स्टंट, मार्जिनॅलिटी ही प्रत्येक वेळेला स्थिर असू शकते. ओनली सिंगल यूज, एकाच वेळेला वापर झाला पाहिजे. नॉर्मल ऑर रॅशनल बिहेवियर, आणि सामान्य किंवा व्यवहार असला पाहिजे. या ठिकाणी ऑल अदर्स फॅक्टर कॉन्स्टंट हे आपण पाहणार आहोत. द लॉ बिगिन्स विथ द वर्ड्स अदर थिंग्स बिंग इक्वल, दॅट इज द लॉ अझ्युम्स दॅट फॅक्टर अफेक्टिंग युटिलिटी of the commodity to be constant. The law also assumes that MU of each unit of money remains constant for the consumer. या ठिकाणी हा लॉ अझ्युम करतो, म्हणजे हा लॉ गृहीत धरतो की इतर सर्व परिस्थिती कायम आहे. या ठिकाणी कोणताही प्रकारचा बदल दिसत नाही. त्यामध्ये किमतीमध्ये बदल नाही आहे, लोकांच्या किंवा ग्राहकाच्या उत्पन्नात बदल होत नाही आहे, त्याच्या सवयीमध्ये नाही आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीमध्ये बदल होत नाही. अशा प्रकारे लॉ गृहीत धरतो. दुसरं म्हणजे साईज ऑफ द कम्युनिटी इज रिजनेबल. या ठिकाणी पाणी प्यायचं आहे, एखाद्या व्यक्तीला पाणी प्यायचं आहे, तर तो त्याची साईज जर चमच्याची असेल तर त्याला प्रत्येक वेळेस पाणी पिल्यानंतर उपयोगिता घटण्याच्या ऐवजी वाढत जाताना दिसेल. किंवा एखादं मोठं बॅरल, चित्रामध्ये जसं आपण पाहत आहोत, बॅरलने पाणी पिलं तर त्याला त्याचे समाधान आपल्याला मोजता येणार नाही. तर या ठिकाणी असं गृहीत धरण्यात आलं आहे की जो काही आपण ग्लास वापरतो, ग्लास किंवा एक जे काही रिजनेबल साईज आहे ती वापरावी, स्टँडर्ड साईज. तर एखाद्या तहानलेला आपण पाणी देतो तर त्यावेळेला ग्लास वापरतो. तर ग्लासाने पाणी दिल्यानंतर दुसरा ग्लास पिल्यानंतर त्याचे समाधान कमी होताना दिसेल पहिल्या ग्लासाच्या मानाने. त्यानंतर तिसरा, चौथा ग्लास तो पिऊच शकणार नाही, कारण त्यापासून त्याला निगेटिव्ह समाधान म्हणजे किंवा उणे समाधान मिळणारच नाही. शेवटी असं आपण म्हणू शकतो, उपयोगिता मिळणारच नाही. त्याच प्रकारे 5वा ग्लास तो पिऊ शकणार नाही, त्यावेळेला त्याला निगेटिव्ह म्हणजेच त्याला पाणी जास्त पिल्यामुळं वेगळ्या प्रकारचं त्याला पिण्यास तो सक्षम राहणार नाही. त्यानंतर सक्सेसिव्ह कन्झम्पशन्स. The law of DMU assumes that there is no time gap between consumption of unit. That is, there is continuity in consumption. The units should be consumed back to back. If there is a time gap in consumption, the MU will not diminish. मित्रांनो, जर आपण जेवण करतोय किंवा या ठिकाणी आपण एक चित्र दाखवलंय, आपण जर त्यामध्ये टाईम गॅप हे सतत आपल्याला त्या युनिटचं कन्झम्पशन किंवा उपभोग घ्यायचा आहे, जर उपभोगात गॅप असेल तर ते त्यापासून उपयोगिता घटण्याऐवजी वाढत जाताना आपल्याला दिसेल. म्हणून या ठिकाणी नियम लागू पडणार नाही. त्यानंतर तिसरं जे आहे आपण पाहिलेलं आहे युनिफॉर्मिटी ऑफ युनिट्स. द लॉ ऑफ DMU assumed that all units of the commodity being consumed are uniform. They are same or identical in terms of shape, size, color, smell, etc. ते एक प्रकारचं असावं. जे काही आपण वस्तू वापरतोय ती एकाच प्रकारची असावी. जसं की डेअरी मिल्क चॉकलेट आहे, एखाद्याला ते आवडत नसेल तर पहिल्यांदा आपण डेअरी मिल्क दिलं त्याची उपयोगिता, सेकंड आपण दुसरं चॉकलेट दिलं जे त्याला आवडणार आहे, तर ते युनिट म्हणजे जी काही घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे तो आढळून येणार नाही. त्यामुळे आपल्याला एकाच प्रकारची डेअरी मिल्क चॉकलेट म्हणजे एकाच प्रकारचं सर्व वस्तू आपल्याला द्यावे लागतील. त्यानंतर तिसरं जे आहे मेजरमेंट. युटिलिटी इज अ सायकोलॉजिकल कन्सेप्ट अँड देअरफॉर इट इज नॉट मेजरेबल. Cardinally, however, for explaining the law of DMU, Professor Alfred Marshall assumed that utility can be measured accordingly, that is, it can be expressed in numbers.
मार्शल यांनी हे पण अजून केलेलं आहे, हे पण गृहीत धरलेलं आहे की मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की ही एक मनोवैज्ञानिक किंवा सायकोलॉजिकल मानसिक संकल्पना आहे. हे काही मोजता येत नाही की ह्या पहिल्या वस्तूपासून आपल्याला इतकी उपयोगिता मिळाली, दुसऱ्यापासून इतकी तितकी. परंतु या ठिकाणी या नियमामध्ये असं गृहीत धरलेलं आहे मार्शल यांनी की ही नंबरनी मोजता येते, 1 2 3 अशा प्रकारे मोजता येऊ शकते, असं गृहीत धरून हा नियम मांडलेला आहे. त्यानंतर 6वं जे अझम्पशन आहे ते प्रॉडक्ट ऑर कम्युनिटी इज डिव्हिजेबल. म्हणजे द लॉ ऑफ DMA assumes that the commodity consumed by the consumer can be divided into smaller parts so that it can be acquired, purchased in a small quantity and consumed quickly. इथे हेही गृहीत धरण्यात आलं आहे की त्या वस्तूचे तुकडे करता येत नाहीत. म्हणजे काय की आता आपण एकच वस्तू आहे, तिचे आपण तुकडे करून अर्धी आत्ता खातोय, नंतर अर्धी, असं होऊ शकणार नाही. या ठिकाणी एकच वस्तू खरेदी करायची, ती पूर्णतः कन्झ्युम करायची आहे, ताबडतोब कन्झ्युम करायची, असा गृहीत धरलेला आहे द लॉ. त्यानंतर द MU रिमेन्स कॉन्स्टंट. या ठिकाणी इट इज अझ्युम्ड दॅट द मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी रिमेन्स कॉन्स्टंट. पैशाची जी उपयोगिता आहे ती इथे स्थिर धरण्यात आलेली आहे थ्रू आउट द पिरियड ऑफ कन्झम्पशन फॉर द कन्झ्युमर. If the MU of money changes due to increase or decrease in income, then it cannot yield correct measurement of the MU of the community. In short, law will not hold good. अशा प्रकारे असे काही गृहीत इथं धरलेले आहे. ओनली सिंगल यूज. इट इज अझ्युम्ड दॅट द कम्युनिटी इज यूज्ड टू सॅटिस्फाय ओनली अ सिंगल वॉन्ट. If the community satisfy may wants, the law of DMU might not apply as the marginal utility will keep increasing. The consumer will keep using the commodity to satisfy the various wants. अशा प्रकारे या ठिकाणी तिचा एकच वापर करण्यात येऊ शकतो, वेगवेगळे वापर करू शकणार नाही. नॉर्मल ऑर रॅशनल बिहेवियर. ऑर्डर फॉर द लॉ ऑफ DMU टू अप्लाय इट इज अझ्युम दॅट द कन्झ्युमर इज रॅशनल अँड बिहेव नॉर्मली. द एम ऑफ द कन्झ्युमर शुड बी टू मॅक्झिमम हिज सॅटिस्फॅक्शन. कन्झ्युमर हा सामान्य ग्राहक आहे, त्याला फक्त समाधान वाढवण्याचा प्रयत्न तो करत आहे, अशा प्रकारचं गृहीत ही यांनी धरलेलं आहे. अशा प्रकारचे 9 गृहीत आपण मार्जिनल युटिलिटी जे काही सीमांत उपयोगितेचा नियम आहे त्याचे आपण लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटीचे आपण पाहिलेले आहेत. याचे काही अपवाद आपण पाहू शकतो. देर आर सर्टन कम्युनिटी फॉर विच द लॉ मे नॉट बी अप्लिकेबल. सच कम्युनिटी मे बी डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स. यू मे फील दॅट यू कॅन कीप इटिंग युअर फेवरेट चॉकलेट आईस्क्रीम्स और यू कॅन watch Dilwale Dulhaniya Le Jayenge over and over again. This may be considered as exception to the law. This paragraph is only for your understanding. Please do not write in your exams. मित्रांनो, ह्याचे काही अपवाद आहेत. गाण्याची उपयोगिता किंवा फिल्म पाहण्याची उपयोगिता काही ठिकाणी लागू पडतो, पण काही ठिकाणी आपण सॉन्ग काही वेळेला परत परत ऐकत असतो. अशा प्रकारचं काही अपवाद याला असू शकतात. तर आता या ठिकाणी आपण एक्सेप्शन काही ठिकाणी पाहणार आहोत. मनी, पैसे, ड्रूक कार्ड, हॉबीज, म्युझिक, बुक्स, मिसर, पॉवर इत्यादी ह्याचे अपवाद आपण पाहू शकतो. मनी इज द बिगेस्ट एक्सेप्शन टू द लॉ ऑफ DMU. MU of money keeps increasing as the stock of money increases, as money can be used to satisfy various wants. However, money cannot be considered to be real exception for the following reason. Money does not have a single use and therefore it violates one of the basic assumptions of the law. And secondly, the MU of money for a rich person reduce his stock of money, bank balance keep increasing. अशा प्रकारे पैसा हा ह्याला अपवाद आहे. पैशाचं जरी आपण एक म्हणजे परत खूप साऱ्या वस्तू घेऊ शकतो, त्यामुळं पैसा अपवाद आहे. इट मे नोटेड दॅट द टोटल युटिलिटी ऑफ मनी कॅन नेवर डिक्रीजेस अँड हेन्स MU ऑफ मनी कॅनॉट बी झिरो और निगेटिव्ह. इवन द रिचेस्ट पर्सन विल नेवर हॅव झिरो और निगेटिव्ह युटिलिटी ऑफ मनी. मुकेश अंबानी विल नॉट थ्रो अवे अ नोट ऑफ RS10 बिकॉज दॅट नोट स्टील हॅज युटिलिटी फॉर हिम. म्हणजे असं कधी होऊ शकत नाही की आता नाही बाबा, आता मला पैशाची काही गरज नाही, माझी उपयोगिता संपलेली आहे, मी आता पैसे फेकून देतो, असं कोणीही म्हणू शकत नाही. कितीही श्रीमंत माणूस असला तरी पैशाची उपयोगिता
घटत जात नाही. त्यानंतर जे काही दारू पिणारे व्यक्ती असतात त्यांची दारू पिण्यापासून जी उपयोगिता आहे ती घटताना दिसत नाही, ती वाढताना आपल्याला दिसून येते. हॉबीज, काही काही वेळेला एक छंद, माणसाला एक छंद असतो आणि तो छंद थोडक्यात काय तर आपल्याला एखादं बुद्धिबळ किंवा एखादं खेळण्याचा छंद आहे तर त्याची उपयोगिता घटताना दिसत नाही. म्युझिक, याआधी आपण पाहिलेलंच आहे की पुन्हा पुन्हा गाणे ऐकल्याने आपल्याला पुन्हा पुन्हा जास्तीत समाधान मिळतं, त्यामुळं इथे हा नियम लागू पडत नाही. पुस्तकाच्या बाबतीतही तसं होऊ शकतं. त्यानंतर काही पॉवर आहे, जे काही पर्सन हू हॅव पॉवर इन्फ्लुअन्स कीप्स wanting more of the MU of power keeps increasing as the person continue to get more power the great. म्हणजे आपण नेत्या लोकांचं पाहत आहोत की एखादं मंत्रिपद मिळालं तरी ते समाधानी नसतात, तर त्यांना आणखी पॉवर मिळावी किंवा मिळावं असं वाटत असतं. अशा प्रकारचे काही आपण अपवाद पाहिले. त्यानंतर एक्सेप्शन, मनी, सिंगल यूज. त्यानंतर दारू पिणारा व्यक्ती जो आहे रॅशनॅलिटी, तो रॅशनल कन्झ्युमर नसतो. हॉबीज, होमोजेनिटी, मेजर रॅशनॅलिटी, होमोजेनिटी. आणि अशा प्रकारचे कशामुळे लागू पडत नाही. लिमिटेशन्स आर प्रोफेसर आल्फ्रेड मार्शल एक्सप्लेन द लॉ ऑफ DMU इन हिज बुक प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. द लॉ ऑफ DMU स्टेट दॅट other things being equal, the additional benefit which a person derives from the increase in the stock of thing diminishes with every increase in the stock of that he already has. अशा प्रकारचं लिमिटेशन्स लॉ ऑफ DMU इज नॉट अप्लिकेबल टू इनविजिबल गुड्स. म्हणजे ज्या डोळ्याने दिसत नाहीत अशा वस्तूसाठी हा लॉ लागू पडत नाही. त्यानंतर इम्परफेक्टिकल आणि रिअलिस्टिक अजम्पशन्स, काही अजम्पशन्स गृहीत जे आहेत ते अनरिअलिस्टिक आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. मेजरमेंट इज नॉट पॉसिबल कॉर्डिनली, काही लोकांचं असं म्हणणं आहे की ह्याचं काही मोजमाप हे संख्यामध्ये होऊ शकत नाही. इट्स अजम्पशन ऑफ सिंगल वॉन्ट्स नॉट प्रॅक्टिकल. आणि एकदाच पाहिजे असं काही होऊ शकत नाही, काही प्रॅक्टिकल किंवा एक व्यावहारिकदृष्ट्या व्यवस्थित गृहीत वाटत नाही. आणि द मार्जिनल ऑफ मनी डज नॉट रिमेन कॉन्स्टंट इत्यादी लिमिटेशन या ठिकाणी सांगितलेले आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.